बघा मित्रांनो, आज आपण आता पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. अ बिल्डिंग न्यूली कन्स्ट्रक्टेड ॲट अ रुपीज ऑफ कॉस्ट 1.5 लाख. कॉस्ट किती आहे? 1.5 लाख. बिल्डिंग कॉस्ट 15000. नंतर ऑन अ प्लॉट ऑफ 6 स्क्वेअर मीटर, 600 स्क्वेअर मीटर प्लॉट कितीचा आहे? 600 स्क्वेअर मीटरचा आहे. तर कॉस्ट ऑफ लँड काढू आपण. कॉस्ट ऑफ लँड कशी काढतात? कॉस्ट ऑफ लँड 80 रुपये स्क्वेअर फूट आहे, इंटू 600 किती येतं? 8 सकम 48, 000 48,000. समजलं? कॉस्ट ऑफ लँड आली. कॉस्ट ऑफ लँड आल्यानंतर टोटल कॉस्ट लँड प्लस बिल्डिंग, तर 15 लाख, सॉरी 1,50,000 प्लस 48,000 किती येतं सांगा? हे 1,98,000. हा मागच्या वर्षी आलता मित्रांनो प्रॉब्लेम. मग काय म्हणलेलं तो? रिटर्न ऍक्सेप्टेड ऑन कॉस्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग. रिटर्न ऑन कॉस्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग. ऑन कॉस्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग. ते थोडी बरोबर, ते थोडा आवाज करू. कॉस्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग किती आहे? 8%. 8% ऑफ 1,98,000 किती येतं सांगा? हे फास्ट किती येतं? फास्ट सांगा. किती? 840. 15,840. 15,840 हे आलं. नंतर आता सी म्हणजे आपली कोणची कॉस्ट आहे? कन्स्ट्रक्शन कॉस्ट. हा लक्षात ठेवायचं. सी म्हणजे कोणची कॉस्ट आहे? कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ बिल्डिंग 1.5 लाख. हा यस 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 म्हणजे असते स्क्रॅप व्हॅल्यू. 10% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट. 10% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणजे 10% ऑफ सी किती येतं? हे 1.5 लाखाच्या 10%, 1,500 का 15,000, सॉरी 15,000 हे आलं. यस. मग आता काय करायचं? एस सफिक्स आय काढायचं. हा याचा फॉर्म्युला काय? आय एस डिवायडेड बाय आय एस प्लस 1 रेस टू एन मायनस वन. हे किती येतं बघा? आय एस किती आहे? इंटरेस्ट रेट किती आहे ऑन सिंकिंग फंड? इंटरेस्ट रेट ऑन सिंकिंग फंड किती आहे? 3%. 3% पर्सेंट मध्ये नाही घ्यायचं. 0.03. 3% म्हणजे 3 ला 100 ने भागितलं 0.03 भागिले 0.03 प्लस 1 किती वर्षासाठी आहे? 60. एन म्हणजे इयर्स मायनस 1 किती येतं? हे किती येतं? फास्ट सांगा. सांगा फास्ट. मायनस 0. मायनस कसं येईल? तिकडे बघू. हे तर मित्रांनो 0.00
613 0.00613. हा, नंतर हे आल्यानंतर SF 60च वर्ष ना आपलं लाईफ ऑफ बिल्डिंग मध्ये हे नसतं. आता काय करायचं, SF सिंकिंग फंड इन्स्टॉलमेंट, आपल्याला पर्सेंटेज दिले होते म्हणून प्रॉब्लेम येत. इन्स्टॉलमेंट काढायची, आपल्याला काय काढायची, इन्स्टॉलमेंट. तो सिंकिंग फंड इंटरेस्ट पे से निकालेंगे वो, तो उसका फॉर्मूला क्या है, त्याचा फॉर्मूला काय, SI सिंकिंग फंड इंटरेस्ट C मायनस S. हा फॉर्म्युला पाठ करायचा. 0.00613. सी काय, कॅपिटलाइज्ड आपले सॉरी कॉस्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट 1.5 लाख. स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे, 15,000. किती येतं बघा, 82,7.53 पर मंथ, पर ॲन्युअम, एवढी आली पर ॲन्युअम. वार्षिक सिंकिंग फंड रेट झाली. हा, आता बघा, कारण आपलं किंमतच कमी आहे त्याच्यामुळे. आता हे झालं, नंतर आता काय करायचं आपल्याला, अदर आउटगोईंग किती आहे, 30% ना. अदर आउटगोईंग, तर बघा आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्रॉस रेट, नेट रेट प्लस टोटल आउटगोईंग. हा, तर ग्रॉस रेट ला एक्स मानू, ऍज्युम ग्रॉस रेट ऍज अ एक्स, तर एक्स प्लस नेट रेट किती आहे, नेट रेट 1 लाख, सॉरी नेट रेट काढलं ना आपण 8%, किती येते, 15,840. 15,840 प्लस टोटल आउटगोईंग मध्ये सिंकिंग फंड पण आहे ना, 827.53 प्लस 0.3x, 30% ऑफ ग्रॉस रेट. तर x मायनस 0.3x इज इक्वल टू, याची बेरीज किती येते बघा, या दोघांची बेरीज किती येते बघा, 16 75 पॉइंट, एवढ्याची बेरीज 15,840, 15,840 प्लस 2827.53. हे 2828 घेऊन टाकणार आहे, राऊंड अप करा वाटलं, 2828 किती येतं, 16,668. हा, बघा आता 16,668 डिवायडेड बाय हे 0.1 मायनस 0.73 किती येतं, 0.7. तर किती येतं बघा, हे 3,238,11.4 पर ॲन्युअम वार्षिक ग्रॉस रेट झाली. हा, मग आता आपल्याला काय करायचं, पर मंथ इज इक्वल टू 12 भागायचं, किती येतं, किती, 19 रुपीज झालं. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम,
अ बिल्डिंग इज न्यूली कंस्ट्रक्टेड ऍट द रेट ऑफ किती 12 लाख. कंस्ट्रक्शन कॉस्ट किती आहे 12 लाख. ऑन अ प्लॉट ऑफ 600 मीटर स्क्वेअर. फिक्स अ मंथली रेट ऑफ दिस प्रॉपर्टी फ्रॉम द फॉलोइंग डाटा. बघा इकडं नंतर रेट ऑफ लँड 500 स्क्वेअर मीटर. कितीचा प्लॉट आहे 600 स्क्वेअर फूट. तर कॉस्ट ऑफ लँड इज इक्वल टू 600 इंटू 500. 6×5 = 30. 3 लाख. मग कॉस्ट ऑफ इकडे लक्ष कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन अँड लँड दोन्ही मिळून 12 लाख प्लस 3 लाख किती होईल 15 लाख. नंतर लाईफ ऑफ बिल्डिंग म्हणजे एन दिलेलं आहे किती टक्के आपलं 60 इयर्स. नंतर इकडे बघा रिटर्न ऍक्सेप्टेड ऑन बिल्डिंग. रिटर्न म्हणजेच नेट इन्कम सर. रिटर्न ऍक्सेप्टेड ऑन बिल्डिंग म्हणजेच नेट इन्कम किती टक्के झालं 8% ऑफ दोन्हीची कॉस्ट कन्स्ट्रक्शन आणि लँड. 15 लाखाचे 8% किती येतं बघा. 1,20,000. हा हे झालं. नंतर काय रेट ऑफ इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड SI सॉरी IS किती आहे 0.03. हा स्क्रॅप व्हॅल्यू S किती आहे 10% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट. पहिले काय करू आपण स्क्रॅप व्हॅल्यू काढू. तर स्क्रॅप व्हॅल्यू यस 10% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट. कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणजे 12 लाख. 12 लाखाच्या 10%. 12 लाखाच्या 10% किती 1,20,000 झालं. नंतर हे झालं यस. यस झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आता स्क्रॅप व्हॅल्यू काढली SI काढायचं. IS अपॉन IS प्लस 1 रेस टू पॉवर N मायनस 1. IS इंटरेस्ट रेट किती आहे 0.03. 0.03 प्लस 1 60 वर्ष मायनस 1 किती येतं 5 सांगाय. कॅल्क्युलेट दे 0.03 प्लस 1 ची पॉवर 60 मायनस 1 0.03 भागिले आन्सर 0.000613 0.000613 झालं. नंतर आता बघा आता पुढचं पुढे काय SI आल्यानंतर आपल्याला काय करायचंय सिंकिंग फंड इन्स्टॉलमेंटचा फॉर्म्युला. सिंकिंग फंड इन्स्टॉलमेंट SI C मायनस S 0.00613. C किती आहे 12 लाख.
12 लाख मायनस स्क्रॅप व्हॅल्यू किती येतं बघा. सिंकिंग पण इन्स्टॉलमेंट किती येतं बघा. 66,662.4 म्हणजे 621 आलं. नंतर मग आता ग्रॉस रेट इज इक्वल टू नेट इन्कम प्लस टोटल आउट गोईंग असतं. तर ग्रॉस रेट किती आहे. ग्रॉस रेट जर एक्स मानली तर नेट इन्कम किती दिलेली आपल्याला. रिटर्न 1,20,000. हा 1,20,000 आणि ग्रॉस रेटच्या 30% हे ना आउट गोईंग आणि प्लस सिंकिंग फंड. आता किती येतं बघा हे. 1,20,000 प्लस काय करा याला इकडे घ्या. एक्स मायनस 0.3x 1,20,000 मायनस 621 0.7x हे किती येतं बघा. 1,13,000 379 x 11379 डिवाइड बाय 0.7 किती येतं. चुकलंय. नीट काढणार आहे. आउट गोईंग किती आहे इकडे बघा. पहिले याला बेरीज करा. एक्स इज इक्वल टू 1,26,621 हा 0.3x 0.7x 1,26,621 दोन्ही प्रॉब्लेम यार. 1,26,621 भागिले 0.7 किती. 180,887.14 पर ॲनियम. हा याला भागिले पर मंथ. पर मंथ साठी काय करतात 1,04 भागिले 12 किती येतं. आता बघा मित्रांनो मागच्या याचं उत्तर आलं आपलं 15,073.92 पर मंथ. हा आता अ बिल्डिंग इज न्यूली कन्स्ट्रक्टेड ऍट द कॉस्ट ऑफ रुपीज. कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आहे 15 लाख. ऑन अ प्लॉट ऑफ 100 स्क्वेअर मीटर. फिक्स द मंथली रेट ऑफ द प्रॉपर्टी फ्रॉम द फॉलोइंग डाटा. रेट ऑफ लँड कॉस्ट ऑफ लँड काढू आपण. कॉस्ट ऑफ लँड 100 स्क्वेअर पर मीटर आहे ना आणि प्लॉट पण कितीच आहे 100. 10,000 10,000 नंतर कॉस्ट ऑफ बिल्डिंग अँड लँड इज इक्वल टू 1,50,000 प्लस 10,000 किती येतं हे 15,10,000 10,000 15,10,000 समजलं. नंतर रिटर्न रिटर्न किती 8% 8% ऑफ 15,10,000 किती येतं सांगा. किती येतं सांगा फास्ट.
1,20,800. 1,20,800 रिटर्न आलं. मग नंतर लाईफ म्हणजे यात दिलेलं आहे. हा स्क्रॅप व्हॅल्यू काढू पहिले. 10% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट. आणि कन्स्ट्रक्शन कॉस्टच स्क्रॅप 10% असतं. किती येते? 15 लाखाच्या 10%. 1.5 लाख. 1,50,000. नंतर IS अपॉन IS प्लस 1/n-1. IS किती आहे? सिंकिंग फंड इंटरेस्ट 0.03. 0.03 प्लस 1/50 मायनस 1 किती येते? 0.00886. 0.00886. मग सिंकिंग फंड इन्स्टॉलमेंट. सिंकिंग फंड इन्स्टॉलमेंट. C minus S. SI into C minus S. C minus S. 0.00886. C construction cost किती आहे? 15 लाख मायनस स्क्रॅप व्हॅल्यू 1.5 लाख किती येते? 11,900 रुपीज. हा नंतर सिंकिंग फंड इन्स्टॉलमेंट आलं. आता पुन्हा माहिती आहे आपल्याला ग्रॉस रेट इज इक्वल टू नेट इन्कम प्लस टोटल आउटगोइंग असतं. टोटल आउटगोइंग ग्रॉस रेट किती आहे? एक्स मानले. अज्युम ग्रॉस रेट एक्स. नेट इन्कम किती आहे? नेट इन्कम किती आहे? 1,20,800 प्लस आउटगोइंग किती टक्के? 0.3 एक्स प्लस 11,961. तर हे 0.7x होईल. हे किती होईल? 132,761. X is equal to 132,761 divided by 0.7. 18,965 8.57. हा हे झालं ग्रॉस रेट. हे काय झालं? ग्रॉस रेट. मग 18,965 8.57 divided by 12 ग्रॉस रेट पर मंथ किती? नेट रेट किती आलेली आपली? रिटर्न काढला आपण. हे किती येतं? 100 into 100. हा तर हे मित्रांनो काय झालं? याच्यात त्यांनी 100 दाखवलेलं बरं. इसमें 100 स्क्वेअर फीट है और आंसर में लिया 1000 स्क्वेअर. अरे तो ठीक है.
आपलं उत्तर बरोबर आहे. 1000 स्क्वेअर फीटनी पण तुम्ही एक प्रॉब्लेम घरी करून पहा मित्रांनो. काय उत्तर येईल ते सांगून द्या. उत्तरात त्यांनी 1000 स्क्वेअर फीट घेतलंय, प्रश्नात 100 आहे, तर 1000 पण एक घरी करून पहा. किती येतं याचं? 1580 पर मंथ. अंडरस्टँड? हे झाले तुमचे सिंकिंग फंड वाले नेट रेंटचे प्रॉब्लेम.